नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। आज आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न उन्नती योजना म्हणजेच MIDS संदर्भात आलेला अतिशय महत्त्वाचा GR। हा GR कशाबद्दल आहे? हा GR आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान। आर्थिक वर्ष आहे 2025-26। दुसरा द्वितीय हप्ता मंजूर, म्हणजेच फक्त घोषणा नाही, आता प्रत्यक्ष पैसा मंजूर झालेला आहे। काय नवीन बदल झालेला आहे, निधी किती मंजूर झालेला आहे, आपण या GR मध्ये पाहूया। हा GR 22 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला आहे। एकूण निधी 64.16 कोटी मंजूर झालेला आहे। यामध्ये केंद्र सरकारचा एकूण निधी मंजूर 38.50 कोटी एवढा झालेला आहे आणि राज्य सरकारचा एकूण निधी 25.66 कोटी एवढा झालेला आहे। हा निधी कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे दिला जाणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना कोणता फायदा होईल? हा पैसा वापरला जाईल फळबाग लागवड, भाजीपाला शेती, रोपवाटिका, ठिबक सिंचन, शेडनेश, पॉली हाऊस इत्यादी अनुदान योजना, म्हणजेच फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा होईल। आणि SC/ST शेतकऱ्यांसाठी खास बदल केलेला आहे। या GR मध्ये निधी वर्गणीय वाटप कशा प्रकारे केलेला आहे मी तुम्हाला सांगतो। सर्वसाधारणसाठी 53.86 कोटी, अनुसूचित जाती म्हणजे SC साठी 8.07 कोटी, अनुसूचित जमाती म्हणजे ST साठी 2.22 कोटी। SC/ST शेतकऱ्यांचा निधी हा वेगळा ठेवण्यात आलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, MIDS योजना 2025-26 मध्ये सुरू हा प्रत्यक्ष निधी मंजूर झालेला आहे। तुम्हाला जर हा GR डाउनलोड करायचा असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।